हाय सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग। झाला का सगळ्यांचा चाय नाश्ता? माझा अजून नाश्ता काय झालेला नाही। मी चाय पिले, चाय खाल्ली। आता येईन आजचा ब्लॉग। आपल्या काय 2-3 दिवस झाला ब्लॉग पण नाहीये, ब्लॉग काय शूट केलाच नाहीये, काय मूड पण येत नाही व्हिडिओ बनवायला। आज रियांचा पप्पा गेले दवाखान्यामध्ये। 5 तारखेला ब्लॉग टाकला होता मी शूट करून, त्यानंतर काय आपले काही व्हिडिओज नाही यूट्यूबवरती। तर आज गेले तरी यांचे पप्पा दवाखान्यामध्ये वापस। तुम्ही म्हणता का गेले म्हणून, तर आम्ही टाके काढायला गेलो होतो 5 तारखेला। तर एक टाका आहे ना वल्लाच आहे, त्याच्यामधनंही ना पाणी निघतंय, त्याच्यामुळं ते पण घाबरायला लागले आणि भीती वाटते। काय एक गोळ्याच दिल्या फक्त आणि क्रीम वगैरे काही दिलं नाही। मग गाडीवरती पण ते म्हणलं होते का मी एकटंच जातो म्हणून, आणि मला काही नेलं नाही। म्हणले लेकरं पोरं कुठं, पाऊस सारखा भुरभुर चालू आहे आणि गाडी करायला काय आपल्याला परवडणार नाही। सारखं 500-500 रुपये कुठून द्यायचं? इथं खाण्याचीच आमची मुसीबत झाली। आज खाल्लं तर उद्या कसं काय भेटन? कारण की सगळं एकट्याचं जीवावर आहे, ते जातं घरी येत म्हणल्यावर। आमच्या जीवाला आम्हाला माहिती आहे आम्ही कसं दिवस काढतोय कसं नाही। कोणाला सांगून आणि कोणाला हे करून सरणार नाही। तर त्यांच्या मित्राला आता येईन ना, थांब ना जरा, ब्लॉग बनवते मी, जा घेऊन ये। मग त्यांचा मित्र होता कामातला, मग त्यालाच फोन केला, नाही होय करत होता, पण आला बिचारा तो। मग त्याच्याच गाडीवर गेले, कागदपत्र हे ते घेऊन। ते SI वर झालेलं आहे ना, मग ते आपलं ते काय म्हणतात त्याला, सुट्टीचं असतं ना, हाजरीचं कार्डचं पण सुट्ट्या टाकायच्या। हे रियांश पण पोरग पण माझं लय अड्यागत करते। आता मी घरात ब्लॉग बनवायला लागले ना, मग त्याला कोण बोलाय नाही तर बाहेर लागला घाण पाण्यात उड्या मारायला। त्यांना म्हणले मग जा आणि ते हाजरीचं पण कार्ड भरून द्या। आज किती दिवस झाले, 20 तारखेला पडलं होतं गेल्या महिन्यामध्ये, तर 20-22 दिवस झालेले। मग त्या सुट्ट्या लावा। मग ते सुट्ट्या आपल्याला काय लगे भेटत नाही घरी बसल्यावर, त्याचं सगळं खटपट करावं लागतं। SIचं ज्यांना SI असेल त्यांना माहितीच असेल किती खटपट करावं लागते, कागदपत्रांचं सारखं पळावं लागतं। त्यानंतर काय असेल ते भेटणं आपल्याला सुट्ट्यांचं, आणि त्यामध्ये हप्ता येत लय डोक्याला ताप आहे। हप्ता नसलं ना माणूस कसं खारं टाळणे कसं पण घरामध्ये खातं। जाऊ द्या, ज्याचं त्याला करायचं। किती रडून आणि पडून किती कोणाला काय सांगू, थोडी सरणार आहे आपलं। इकडे या, चला बाय, घ्या सगळ्यांनी काळजी।